नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. सूर्य आत्ता उगवला आहे. तेवढ्यातच हे डोबोली वस्ती म्हणून त्या इथले ग्रामस्थ आहेत, त्यांचं अभिनंदन. थंडीचा हा पट्टा आहे आणि घोणाचं प्रमाण वाढलं आहे. कावळं गिधडं गेल्यामुळं ऊस झालेत. ऊसामध्ये घोणाची पिल्ली निर्माण होतात. त्यांचा नायनाट करणारं कोण नाही. कळलं? पहिली गिधडं होती, समज घोणसनं 40 पिल्ली गाठली भैया तर ती संपत होती. आता दडायला जागा झाल्या आणि लोक आपली इडी काय म्हणतात, कॅनॉलचं पाटाचं पाणी आलं आणि मला बी त्या पाटात एक गोणास गावलं मोठं. हे लोकांना काही कळत नाही. पाणी आल्यामुळं सापांना दडण वाढली आणि त्यांची पिल्ली नष्ट करणारी गिधडं कावळं कमी झालं. त्यामुळं त्यांची जलमलेली सगळी आता 40 पिल्ली गोणसनं गाठली समजा, तर 40 मधली पहिली 5च राहायची. आता 5 नाही, आता 25-30 राहते जितते. दडायला जागा आहे आणि यांच्या अंदाजानं घोणस आहे. आता तो मित्रांनो साप कोणता आहे आपण बघू. चला, कुठं आहे दाखवू. कुठं आहे रे? आणि बरोबर 100% मोठी रसल आहे. घोणसच आहे. तुमचा अंदाज सही आहे भैया. तुम्ही सांगितल्यामुळे हा, तुम्ही सावध झाला. कारण मला माहित झालंय खरशिंग, कुटकुळी, मळंगाव ही गावं भराल्यात घाण सापानं. बघा ना, आयुष्य काढतोय घोणस असल्यात बसून. आणि तो लय डेंजर साप आहे भैया. आणि मी पण त्याला हात नाही लावत. हत्यार आणले, बंदूक लावतो त्याला, लगेच पकडूया, बाहेर घेऊया. मी जगलो तर साप जगतील, मीच गेलो म्हणजे काय पळून घरात. मामा जरा ही धरा माझी बंदूक. ही बंदूक लय भारी भैया. कळलं? एकाने गिफ्ट दिलं मला, मी जगावं म्हणून. बंदूक म्हणजे हे चिमटा आहे, चिमटा नाही, कसे धरतो हात करा मारून. खावला घोणस पण हलाय नाही. मी सेफ झालो, मी सेफ आहे. कारण मी राहिलो तर कवटे मंकाळ मध्ये साप वाजते. मीच गेलो मग धरणारी पण गप होते. नको म्हणला. आणि अशा जागेला इंदू जरा सर इंदू इंदू पत्रकार आणि एक दिवस ठेवायचं. मी मागच्या व्हिडिओतलं तिथं धरा. डोबोली वस्तीवरले ग्रामस्थ आहेत. खरंच मित्रांनो, रसल किती मोठी येऊ, कुठं सेफली बसल्या बघा. जिथं की मला पण आज जाता येत नाही. त्याला बाहेर निघायला जागा कुणी गंड आहे, पलीगंड पण आहे ना. रसल बघा किती मोठी आहे मित्रांनो. डोकं लावून ह्याला धरली पाहिजे. आणि एक पण असू शकतात आणि 2 पण असू शकतात. माझा अंदाज आहे 1 नाही आहे, हे 2 असतात. हा, असा अंदाज आहे. तरी पण बघूया, कारण मॅटिंग चालू आहे. मॅटिंग मध्ये हे साप फुल ॲग्रेसिव्ह होतात. थांबा, हलू नका. आता 1 आहेत का 2 आहेत कळून. मला अंदाज आला पाहिजे की ही 1 आहे की 2 आहे. कळलं का? तिथे आता कळत्या लय मोठी. होय, लय मोठी लय मोठी. हा यस आकार करतोय. कळलं तुम्हाला? हा यस आकार करतोय बघा. तो चावण्यात किती अग्रेसिव्ह आहे. कळलं? आपण त्याला इथूनच घेऊ. जरा माझी ते दुसरी द्याव बंदूक. हवाई चुकली. एकाच क्षणात 2 बाईट करत्या. ते तांब्यात कोणाचा स्टीलचा आडावा झाला. आता येऊ दे, त्याला काय करायचं. टॉंगनं धरली म्हणून मला धोका नाही ना भैया. दादा इकडं तोंडाला इकडून बाहेर तांब्या. हा, त्या दिवशी तुम्हाला सांगून गेलतो नाही चांगलं. चला तिकडे मैदानात चला.
त्याचं फ्रंटेज किती आणि मित्रांनो हा घोणच साप येतो जो की रसल वाईपर ज्याच्यामध्ये एक ठिक्क किंवा काहीतरी आहे ना अजगर म्हणून याला पकडण्याचा प्रयत्न करते कळलं पण कोणीही पकडू नका त्याचं तोंड बघा कसं आहे हा साप गोल गोल धब्बे कापणीसारखी मी त्या आजोबांना समजावून सांगितलं तर बघा आणि कुकरच्या शिट्टीप्रमाणे तो आवाज देतोय कळलं आणि प्रत्येक सर्प मित्र सुद्धा त्याला मी आता जसा पकडला सगळ्यात ज्याचं तोंड ही बघू वाटत नाही याचा हा गोनस स्ट्रॉंग मी पकडला या आणि त्यांचं खरंच अभिनंदन आहे ही लोक शानी झाली साप पकडण्याचं कार्य सिद्धीला गेलं कारण हा तुम्ही अजगरच म्हटला असता बरोबर आहे आणि ह्यो 30-40 पिल्ली घालतोय आणि मी मगाशी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओवर थांबतोय तो अजून एखादा दुसरा असेल मॅटिंग मध्ये 3 गावतात एका जाग्याला त्यांचा आता मॅटिंग चालू झाला यांना आणि डुबुले वस्ती बनेवाडी तुम्ही ध्यानात ठेवा घोणच न भरल्या बेसावध अजिबात राहू नका लई बेकार आहे हो लई तुम्ही विचार करू शकत नाही हे मला सुद्धा जात पकडायला नको वाटत्या कळलं सांगण्यासाठी असा सज्जच असतो हे एका सेकंदात उडी मारून आणि हो की जरा मार ह्याच्यातलं त्याचे दात बाहेर येत नसतात येत्यात नक्की येते नक्की म्हणजे नक्की आणि जिथं गरम आहे तिथंच ह्यो चावतोय सगळ्याच्या नादाला लागा पण याच्या नादाला लागणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे बिना कामाचा चावतोय हा भैया एक काठी आण रे कोणतं बरं ह्या सापाची एक पद्धत आहे कसली पद्धत आहे कळलं तुम्हाला नाही सावधगिरी घ्यायला लागत्या याला त्यातून पण ते चावतंय कळलं बघा मी कसं इथं हात लावलेला माझ्या चुकीतून हा निसटला असता तर अवघड झाला असत बांधायला काही बांधायला कसा या भैयाचं लक्ष गेलं काही माहित भैयाचं नाही भाभीचं गेलं नाही भाभी चूल पेटवाय गेली तुम्हाला मी सांगू का नाग फिक आहेत ना बिना कामाचे तुम्हाला अजिबात चावणार नाही पण हे बिना कामाचं चावणार कळलं का तुम्हाला राऊंड राऊंड सोडा सुतळी दे सुतळी द्या सुतळी घ्या त्याचा काही विश्वास नाही आता हे तुम्ही सोडणार कुठं सांगतो तुम्हाला इन्कमिंग झाल्यावर काय करायचं त्या दिवशी अण्णा पण म्हणते एवढ्या सापात तुम्ही काय करणार पडलेलं आहे की साप सोडायचे कुठं हे शेड्यूल 1 मधले येतात त्यांना मारलं तर 7 वर्ष सजा एखादा मर्डर केलेला बरा याला भारत सरकारनं सिक्युरिटी दिली ह्याला म्हणतात घोणस मामा एक बिबट्या मामा की ज्यांची पैदास झाली ऊसामध्ये बिबट्यांचे घोणस पण ऊसाच्या अडखळ शेतीत जादा वाढाला आहे आणि महाराष्ट्रापुढं खरंच समस्या झालेल्या आहे सर्पमित्रांच्या पुढं पण समस्या झाल्या कारण जेवढे सर्पमित्र मेले भारतातले तेवढे ह्यानं 43 ते 50% घोणस आपण माणसं मरतात आपल्या देशात ह्याच आणि याचा बंदोबस्त करणं किंवा तो कुठं सोडला याच्यापेक्षा प्रत्येक सर्पमित्र त्याला मानवी वस्तीत आल्यानंतर पकडून जंगलात सोडतोय मग जंगल कुठं आहे तुम्ही हुडका मला पण फॉरेस्ट डिपार्टमेंटने काय ऑर्डर दिलेलं आहे साप आला मानवी वस्तीत पकडायचा सर्पमित्रांना आणि त्याला जंगलात नेऊन रिलीज करायचा जंगल कुठलं सांगायचं नाही मी सोडतो नेऊन आटपाडीच्या जंगलात आटपाडीवाली येऊन कवट्या जिथं माझ्या घरात सोडतील साप कळलं खरं आहे का नाही हा मग हा साप प्रत्येकानं दक्षताच घेणं गरजेचं आहे यांना कळलं आता आपण सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे हे घोणस मामा वाढणार आहेत आणि हे वाईट मामा आहे शकुनी मामा बरा पण हा नको एवढा वाईट आहे हा क्रूर आहे साप 30-40 पिल्ली घालून तुम्ही सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे डुबुली वस्तीवर
आणि बनेवाडीचं अर्धी बनेवाडी भरल्या भया, त्यामुळं तुम्ही खरंच दक्षता घ्या सापापासून. ह्याच्या अगोदर आम्हाला कसं व्हायचं, असलं पट्ट दिसलं की आम्ही कीड काय म्हणायचं त्याला, किडकं नाही, कीड घोणस. काय असं समजत होतो. घोणस. पण हे साप पहिल्यापासून आम्ही बघतो याला, म्हणजे लहान असताना सुद्धा हा, ती ज्यावेळी फिरते त्यावेळी आम्ही त्याच्यानी मारतोय की नाही, हे कीड काय आम्ही. पण पहिली एवढी नव्हती, आता वाढणार. तो काही पैलवान व्हायला लागलाय. हा, लय बेकार आहे तो, कुकरच्या शिट्टी फुकतोय, घोणस आहे तो. त्याला धोका वाटला नाही, तो कुकरच्या शिट्टीप्रमाणे वरडला नाही, म्हणजे मी त्याला हळूच धरलाय अबदारी. तो एकदा अग्रेसिव्ह झालाय, कुणाला ऐकत नाही, अण्णा ते हातात पण राहत नाही. ते त्या दिवशी माझ्या लेडीज आली ते ना, ती बाप आहे बघा निर्जरा मॅडम, ह्या घोणसची 3 घोणस धरते हातानं, आणि अजून तिला बाईट नाही. हातानच धरत्या, हातानं धरत्या सगळं, माझ्यावाने अशी भेट नाही. बाप आहे ती या सापातली, मी नाही, मला जगायचं आहे अण्णा, इच्छा आहे. नाही कळलं ना. आणि या सर्वांचं मी शतश अभिनंदन करतो. घोणस साप, घर मालकाचं नाव काय आहे? उत्तम रामचंद्र डोबोले म्हणून आहेत. त्यांच्या या मानवी अडखळीत आलता बनेवाडी. मी अनेकदा गावं सांगतोय मित्रांनो यूट्यूबद्वारे, बनेवाडी, मळंगाव, वजर चौंड, कुटकुळी ही गावं घोणस सापाने भरालेले आहेत. आणि प्रत्येकाने आता थंडीचा मॅटिंग स्प्रेड चालू आहे. आता फक्त 2-3 महिने दिसतात. आणि हा आईत खाऊ साप आहे, जिथं उंदरं पिंजरं आहेत त्या जागेला हा राहतोय. त्यामुळं सावधगिरी घ्या आणि सर्वांनी स्वच्छता ठेवा, म्हणजे या सापापासून रक्षण होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.